महाराष्ट्राने एक वेगळी झेप घेणं गरजेचं आहे। महाराष्ट्रातील जनतेनं जागं राहावं, अन्यथा महाराष्ट्र हा यूपी बिहारपेक्षा देखील खाली जाईल, असं राज ठाकरे यांनी वक्तव्य केलंय। दरिद्री राजकारणाला बाजूला सारून मला असं वाटतं महाराष्ट्राने एक वेगळी झेप घेणं गरजेचं आहे आज। नाहीतर महाराष्ट्र जो ज्याला आपण म्हणतो की देशाला दिशा दाखवणारा महाराष्ट्र हा यूपी बिहारपेक्षा खाली जाईल। महाराष्ट्राच्या जनतेने जागं राहावं एवढीच फक्त माझी इच्छा आहे। ठाकरे बंधूंच्या मुलाखतीवर मंगलप्रभात लोढा यांनी टीका केलेली आहे। मुलाखतीचा भाग 2 येऊ द्या किंवा भाग 3 येऊ द्या, मुलाखतीचे कितीही भाग आले तरी काय फरक पडत नाही। जनतेला महायुतीचाच महापौर निवडून द्यायचा आहे, असं लोढांचं म्हणणं आहे। ते प्रत्येक निवडणुकीमध्ये असा काही आरोप करताना आरोप कधी फक्त आरोपच राहता आणि फक्त पब्लिसिटीसाठी राहता, त्यापेक्षा जास्त काही नाही। राजाने उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीचा दुसरा पार्ट आलेला आहे। दुसरा पार्ट येऊ द्या, तिसरा पार्ट होऊ द्या, पण लोकांच्या पार्ट ते लोकांना भाजपा महायुतीने यावेळी महापौर मुंबईमध्ये निवडून द्यायचे आहे। ठाकरे बंधूंनी अदानीवर केलेल्या टीकेवर मंत्री लोढा यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या भागात ते विकसित करून घरं देत असतील, त्यात चुकीचं काय, असा सवाल, असा मुद्दा मंत्री लोढा उपस्थित करतायत। असं आहे की ते धारावीचे जे रिडेव्हलपमेंट आहे ते धारावी लोकांना तसंही ठेवायचा का? त्याने सर्वजण आरामात राहता, पण तिथे धारावीमध्ये जे लोक राहतात ते कशी स्थितीमध्ये राहतात, त्याने कोणी पुढे येऊन ते धारावीच्या विकसित करणारे एशियाची सर्वात मोठी जे झोपडपट्टी होती त्याने ते विकसित करून मोठे घर देणार आहे, त्यामध्ये काय चुकीचे आहे? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।